राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल। निवडणूक बिनविरोध झाल्यानं सर्व उमेदवारांचं सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन। शरद पवारांना पाठिंबा दिल्यानं सुप्रिया सुळेंनी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, इंडिया आघाडीचे मानले आभार। सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर घेतली ठाकरे कुटुंबाची भेट। राज्यसभेची खासदारकी हे जबाबदारीचं काम आहे। राज्यसभेत अभ्यास पूर्ण बोलावं लागतं। खासदार सुप्रिया सुळेंचा पार्थ पवारांना सल्ला। अजित पवार विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकांची चौकशी संपली। सीआयडी कडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची 7 तास चौकशी। अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर व्हीएसआरची सर्वच विमानं खराब झाली पाहिजेत, कंपनी मालक आणि संचालकांवर कारवाई झाली पाहिजे, युगेंद्र पवारांची मागणी। अजित पवार विमान अपघात प्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान मोदींची लवकरच भेट घेणार। अजित पवारांच्या अपघाताबाबत कुटुंबियातील सदस्यांना संशय, विश्वसनीय सूत्रांची माहिती। संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाही। कायदा, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर भारत विश्वास ठेवतो। अमेरिका, इस्रायल, इराणमधील युद्धावर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना। इंग्लंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय। तिसऱ्यांदा T20 मध्ये भारत इंग्लंड आमने सामने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।